जेव्हा पण तुम्ही दुबईला असाल ना, तर तुमचा पहिला दिवस कसा जाईल ना, हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा. इंस्टाग्रामला बघत असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुकला बघत असेल तर फेसबुकला पण फॉलो करा आणि पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्हाला मिळेल. तर तुम्ही पहिल्या दिवशी नवीनच जर गल्फमध्ये आलात, भारतीय देशात आलात ना, पहिल्याच दिवशी जर दुबईला आलात ना, एक तर तुम्हाला वाटतं भेव तुम्हाला, आणि पहिलेच काय वाटतं माहिती का, आपण डोळे बंद केले का असं आपल्याला वाटतं की अरे इकडं थोडं काही केलं तर लगे हात कापतात, मुंडकं कापतात, फाशी वगैरे लटकावतात. पहिली भीती ही वाटते आपल्याला. दुसरी वाटते की आपल्याला काही उंट सांभाळायला ठेवतात का, काही इकडे येऊ देत नाही, आपल्याला काय फसवतात का वगैरे. मला माहिती आहे पहिलंच मग आपल्याला अशी भीती वाटते. मग जेव्हा आपण इकडे आलो का तर आपण घाबरत येतो. मग आपले इमानात जेव्हा बसलं का तर असं आपल्याला ना स्वतःलाच वाटतं की यार आता आता जाऊ आपण, नको 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 दुबईला जाऊ, आपण जाऊ घरी, परत जाऊ, तिकडंच काय करू, अशी काही भीती वाटते. मला पण वाटलेली तशीच. पण मग जेव्हा तुम्ही दुबईला येतात ना, मग इकडे आल्यावरती जेव्हा तुम्ही एअरपोर्टला उतरता ना दुबईच्या, मग तुम्ही बघणार दिसते असं इकडे तिकडे असं नुसतं माणूस नाही का थोडं टेन्शन मध्ये असतं. आता बाहेर गेल्यावरती काय करायचं, इंग्लिश येत नाहीये, इकडली भाषा बोलता येत नाहीये. इकडे लोक दिसणार तुम्हाला अरबी लोक, ते बांधलेले कंदुरा म्हणतात त्यांना, ते बांधलेल्या व्हाईट ढवळ्या पांढऱ्या कपड्यावरती. मग तुम्हाला अजून त्यांना बघून ना असं वाटणार, अरे बापरे हे तर कुठं आलो मी, आता काय होईल. मग बाहेर जेव्हा आलं ना, मग एअरपोर्टच्या बाहेर येतो ना आपण, मग त्यावेळी काय ना अशा टोप्या दिलेल्या असतात त्या कन्सल्टन्सी ऑफिसवाल्यानं. मग कंपनीचा ड्रायव्हर येऊन तुम्हाला घेऊन जात असतो. त्याच्यामध्ये जर एखादा पाकिस्तानी ड्रायव्हर आला मग अजून भीती वाटते. कारण की मी जेव्हा आलतो ना तर मला एक पाकिस्तानचा ड्रायव्हर घ्यायला आलेला. मी एअरपोर्टला उतरलो, मी थांबलो, मग मला तिथे मला ओळखलं त्या लोकांनी, कंपनीच्या लोकांनी, आणि मग मला तो घेऊन गेला. आणि मी त्याला विचारलं, मी बोललो आपकी, म्हणलं त्यांना हिंदी चांगली ती बोलता, म्हणलं तुम्ही कुठले तर म्हणे, आणि त्यानं मला डायरेक्ट सांगितलं मी पाकिस्तानचा. अजून भीती, अरे बापरे पाकिस्तानचा ड्रायव्हर आहे. म्हणजे असं वाटतं आपल्याला. नंतर मी गेलो, मग रूम मध्ये बघितलं तर रूम मध्ये बी एक बांगलादेशचा, एक पाकिस्तानचा. अरे बापरे अजून भीती. आणि काही चांगल्या कंपन्या असतात ना तर जेवण असतं, माणसं येणार तर जेवण वगैरे त्यांचं अरेंज करून ठेवतात, आणि नाही तर मग बाहेर त्यांना जेवायला पैसे देतात. मग पहिल्या दिवशी कॅम्पमध्ये राहावं लागतं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ऑफिसला घेऊन जातात. शनिवार रविवारचं ऑफिस बंद असतं, तर मग कधी सोमवार वगैरे 2-3 दिवस तुम्हाला रूममध्ये बसावं लागेल. मग तुम्हाला ना नवीन असल्यामुळे ना तुम्हाला एकदम म्हणजे विचित्र वाटेल, वेगळंच वाटेल. कारण की इकडे सगळं बघणार तुम्ही, काही युपीचे लोक, काही बिहारचे लोक, काही केरला, काही तामिळनाडूचे लोक, काही बांगलादेशचे लोक, आणि तुम्हाला म्हणजे आपल्यापणा वाटणार नाही. तुम्ही बघणार नाही अरे हे काय. परंतु काय नसतं तसं. जे काही नवीन येतात ना तर जुने लोक एकूण एकाला ना सपोर्ट करतात. समजा की भाऊ कुठनं आलास, काय आलास, कुठं काम केलेलं, काय जेवण वगैरे देतात समजा, म्हणजे ठेवतात. असं नाही माणूस की आहे ते पण. तर मग कामावरती तुम्हाला जेव्हा तुमची ड्युटी जॉईनिंग होती ना, मग तुम्हाला कामाला घेऊन जातात. मग त्यावेळी जेव्हा तुम्ही कामाला गेलेत ना, ॲडव्हान्स पण देत्या. 300, 400, 500 धर्माशी काही कंपनी ॲडव्हान्स देत असते तुम्हाला. काही कंपन्या पूर्ण पगारात देतात. मग जेव्हा तुमचं काम सुरू झालं ना, मग तुम्हाला ना घरची जास्त आठवण येईल. म्हणजे तुम्हाला जर भारतामध्ये कामाची सवय नसेल ना, रोज उठून जायची आणि एवढं 12-12 तास काम करायची, तर तुम्हाला जर ती सवय नसेल ना तर ती सवय तुम्हाला लावून घ्यायला पाहिजे. मग इकडे आल्यावरती मग घरचं थोडं आठवण येते. मग घरचे पण थोडंसं म्हणजे नाही का एकदम माइंड म्हणजे काम करत नाहीये. आपण जे काही काम शिकून आलो ना तर थोडं आपल्याला ना इकडे वेळ लागतो, म्हणजे तेच काम परत म्हणजे बघून करण्यासाठी. तर असं काही नाही की तुमचं डोकं चालत नाही, तर असं नाही. तर सगळ्यासोबत असंच होतं. नवीन आल्यावरती सगळं जरा ना पूर्ण चेंज होतं ना. नवीन आल्यावर वेगळंच वाटतं. मग तुम्ही जेव्हा इकडे असाल, मग बस बघणार, इकडे लोक बघणार कसे काम करतात. मग इकडे बघणार तुम्ही बिल्डिंग वगैरे. जर तुम्ही छोट्याशा गावात आलात तर मोठ्या बिल्डिंग तुम्हाला दिसणार. मग जर गरमी आली तर मग इथं जास्त गरम होणार तुम्हाला. मग त्याच्यानंतर काही परिवारामध्ये पण काही वाद असतो, काही परिवाराचं काही टेन्शन असतं, मग पैशा वगैरेचं टेन्शन. मग तुम्हाला ना ते असं वाटेल की तुम्हाला यार मी का आलो इथे, मला जायला इथं काय फायदा आहे. इकडून मी मुंबईला पुण्याला कमवलं असतं, मी तिकडंच काम केलं असतं. आणि तुम्हाला लोक पण इथे भरपूर सांगणार की तुम्ही महाराष्ट्रावाले, तुम्हाला तर तिकडंच कमाई आहे जास्त, तुम्ही इकडे का आलात म्हणून. पर असं नाही, ऐकायचं नाही कोणाचं. काय ना काहीतरी असणार तुमच्या पाठीमागं. पण थोडे परिवाराचं तर असणार टेन्शन, काही पैशाचं टेन्शन असतं. मग आपलं मग पाय ना आपल्याला जिद्द पाहिजे. समजा आपण एवढ्यापर्यंत आलो ना, मग आपल्याला कसं वाटतं माहिती आहे का, मग आता 2-3 महिने काम करतो, रिझाईन देतो, परत जातो घरी. परंतु असं नाही करायचं. थोडंसं धीर ठेवायचा, धीर. आणि मग ना इथे काम करता ना जसे 2-3 महिने ओलांडले ना, मग तुम्हाला सवय होईल इकडली. म्हणजे इकडलं जेवणाची सवय होईल तुम्हाला ऑटोमॅटिक, तुम्हाला उठण्याची सवय होईल, तुम्हाला रोज कामाला जायची सवय होईल, तुम्हाला गरमीत काम करायची सवय होईल, तुम्हाला कोणी काय बोलत असेल तर तुम्हाला ते ऐकून घ्यायची सवय होईल. म्हणजे तिकडे रूल्स असतो ना, इकडे काही मारामारी करता येत नाही, शिव्या वगैरे देता येत नाही. मग तुम्हाला जर कोणी भेटणार तर नाही, एखादं जर तुम्हाला भेटला मराठी माणूस तर तो पण भेटेल कोकणातला. इकडला आपला मराठवाडा, आपल्या इकडला माणूस कोणी भेटणार नाहीये. युपीवाल्याला सांगतो बडबड बोलणार,
आणि इकडे ना केरला तमिळवाले लोक लय जास्त असतात, तर ते लोक ना ते बघूनच बघा ते बघणार. जर आता मला सगळे बघून काय म्हणतात माहिती का, तमिळवाला आहे, तर मला पहिलेच बोलतात तमिळ तरी मी बोलतो तमिळ नाही आहे, मी मराठी आहे. तर मग तुम्हाला असंच बोलणार. आणि मग त्यांची भाषा बघा किती, म्हणजे त्यांची असं तुम्हाला वाटेल कधी कधी की मी केरला तमिळनाडूमध्ये चालू आहे, कधी कधी असं वाटेल तुम्हाला मोठ्या लेबर कॅम्पमध्ये गेलं का तर मी UP बिहारमध्ये आलोय, तर असं तुम्हाला वाटेल. मग आपलं वाटणार नाही. समजा आपण महाराष्ट्रामध्ये समजा नाही का 10-12 माणसं आपले मराठी बोलतो, आपण आपल्या कामात पण मराठी बोलतो, असं इकडे काही वाटणार नाही तुम्हाला. असं नाही आहे इकडे सगळं केरला तमिळ बडबड बडबड करणार आहे. तर इकडे केरला तमिळ UP बिहारवाले जास्त आहेत, आपले महाराष्ट्राचे खूप कमी लोक आहेत. सवय जवळ झाली ना मग तुमचा कसे तुम्हाला 1 वर्ष होईल ना, तुम्हाला कळणार पण नाही. आता एक नसेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. तर भाऊ ना या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.